समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। घरातील सर्वात विश्वासाचे आणि सुरक्षित मानले जाणारे आजोबा नातीचे नातेच हादरवणारी धक्कादायक घटना पलूस तालुक्यातील भिलवडी येथे समोर आली आहे। एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्याच सख्या आजोबांनी अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून हा प्रकार कोणालाही सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून भिलवडी पोलीस ठाण्यात 70 वर्षीय संशयिताविरुद्ध विनयभंग पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 26 जुलै रोजी सकाळी पीडित मुलीचे आई वडील मजुरीसाठी घराबाहेर गेले होते। घरात 13 वर्षीय मुलगी आणि तिचा लहान भाऊ दोघेच होते। दुपारच्या सुमारास संशयित आजोबा घरी आले। त्यांनी मुलाला खाऊ आणण्यासाठी दुकानात पाठवून मुलीशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। दरम्यान लहान भाऊ घरी परतल्यानंतर त्याने हा प्रकार पाहिल्याचेही तक्रारीत नमूद आहे। त्यानंतर दोन्ही मुलांना हा प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। भीतीमुळे पीडित मुलीने यापूर्वी घडलेल्या अशाच कथित घटनांबाबतही मौन बाळगल्याचे समोर आले। मात्र आई घरी आल्यानंतर मुलीने संपूर्ण घटना सांगितल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ भिलवडी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे। या घटनेमुळे भिलवडी परिसरात संतापाची लाट उसळली असून घरातीलच व्यक्तीकडून अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे। प्रकरणाची नोंद भिलवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे करीत आहेत। या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र संघर्ष समितीचे जिल्हा महिला अध्यक्षा पूजा पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष आयुष साळुंखे, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष पवन झेंडे यांनी पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली। यामध्ये पूजा पाटील यांनी सदर अल्पवयीन मुलीला व तिच्या आईला विश्वासात घेतल्याने त्यांनी धाडस दाखवून संशयित आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।